आता सर्वांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत, त्यामुळे आमच्याकडे पण सुट्टीला दीदीची मुलं आलेली आहेत. मला ती म्हणत होती की माऊ आपण मिल्कशेक प्यायला बाहेर जाऊयात. तर मी म्हटलं कशाला बाहेर जायचं, आपण घरीच बनवूया. मी 9 ते 10 बदाम घेतले, ते 2 ते 3 तास भिजत ठेवले. भिजून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून पेस्ट करून घेतली त्याची. नंतर मी गॅसवर पातेलं ठेवलं, त्यामध्ये मी 2 ग्लास दूध घेतलं. तुम्ही बघू शकता हे दूध छान असं आपल्याला उकळून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी हे दूध गॅसवर उकळायला ठेवलेलं आहे. त्याच दुधातलं थोडंसं अर्धा कप दूध मी एका फुलपात्रामध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा कस्टर्ड पावडर टाकलेली आहे. ही पावडर आपल्याला छान अशी मिक्स करून घ्यायची आहे त्या दुधामध्ये, कोमट दुधामध्ये. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी कस्टर्ड पावडर मिक्स करून घेतलेली आहे. जरा वेळ ती बाजूला ठेवली आणि थोडंसं हे दूध आपल्याला आटवून घ्यायचं आहे. 10 ते 12 मिनटं छान असं आटवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता थोडंसं आटलेलं आहे. ते दूध आटल्यानंतर त्यामध्ये आपण मिक्स केलेली कस्टर्ड पावडर टाकायची आहे आणि कस्टर्ड पावडर टाकल्यानंतर परत छान असं 10 मिनिटं ते छान असं शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता ते झाल्यानंतर त्याच्यामध्ये साधारण 3 चमचे मी साखर टाकलेली आहे. त्यानंतर आपले भिजवलेले बदाम होते त्याची पाणी टाकून पेस्ट बनवली होती, तीही पेस्ट याच्यामध्ये ओतून घ्यायची आहे आणि हे परत अजून एकदा 5 ते 10 मिनटं छान असं उकळून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने सर्व दूध असं छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने 2 ग्लासचं 1 ग्लास दूध होईपर्यंत आपल्याला उकळून घ्यायचं आहे. त्यानंतर मी हे थंड करायला फ्रीजमध्ये ठेवलेलं 20 मिनटं आणि त्यानंतर बघू शकता आपला बदाम मिल्कशेक तयार आहे. मुलांनाही खूप आवडला. तुम्ही सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.